हे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये योजना करे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। तत्पूर्वी आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या योजना करे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे आणि लहान आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देण्यासाठी जे पैसे आहेत ते पैसे देण्यात येत असतात आणि या कार्यक्रमामधून आता वितरित केला जाऊ शकतो दोन्हीही हप्ते। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्या आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून वितरित केला जाऊ शकतो। तर सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर 5 ऑक्टोबर 2024 रोजीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो हप्ता होता 18वा हप्ता टाकण्यात आले होता। एकंदरीत मित्रांनो, 18वा हप्ता कधी टाकण्यात आला होता तर 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे हप्ता आहे ते हप्ता टाकण्यात आला होता 18वा हप्ता। एकंदरीत पीएम किसानचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5 फेब्रुवारी 2024 रोजी 5 ऑक्टोबर 2024 रोजी 5 ऑक्टोबरला टाकण्यात आलेला होता। एकंदरीत 5 ऑक्टोबरला हे जो हप्ता होता तो टाकण्यात आलेला होता। इथं देण्यात आल्याप्रमाणे 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांना पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते टाकण्यात आलेले होते। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावीच लागेल, कारण की पीएम किसान योजनेमध्ये काही त्रुटी असेल तर ती दुरुस्त करावीच लागेल। नाही केली तर मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळणार नाही। KYC प्रक्रिया असेल, लँड सीडिंग स्टेटस असेल, आधार सीडिंग स्टेटस असेल, हे तिन्ही प्रॉब्लेम जे आहेत ते दुरुस्त करणे गरजेचे आहेत। तर लाभदारी स्थितीवर तुम्हाला टॅप केल्याच्या नंतर नो युअर स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला दिसेल। म्हणजे एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19व्या हप्त्यासंदर्भात जर बोलायचं झाल्यास तुम्हाला जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे। स्टेटस एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्या संदर्भात आपण बोलत असताना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात। कारण की मित्रांनो, जेव्हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी त्या कार्यक्रम वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमामधून हे दोन्ही हप्ते टाकण्यात आले होते। आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी नक्कीच काहीतरी जे आहे नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणा काही म्हणा, पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते मिळण्याची दाट शक्यता आहेत। एकंदरीत मित्रांनो, दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 5000 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे। अशा मोठ्या प्रमाणात ज्या व्हायरल बातम्या होत आहेत, खरंच 5000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार का? तर मित्रांनो लक्षात घ्या, 5000 रुपये कधी जमा होऊ शकतात मित्रांनो, पण त्यामध्ये वाढ केली तरच 5000 रुपये जमा होऊ शकतात। एकंदरीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे। तर आता किती रुपये होणार? तर एकंदरीत मित्रांनो 6000 हून 12000 रुपये सुद्धा होऊ शकतात। असं दुपटीने वाढ होऊ शकते असं एक आश्वासन दिलेलं आहे। एकंदरीत हे आश्वासन पूर्ण करण्याची गरज आहे आणि शेतकऱ्यांना आता जी काळाची गरज आहे, शेतकऱ्यांना दुपटीने पैसे देण्याची गरज आहे। कारण की मित्रांनो, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशाला कृषीप्रधान देश आहे आणि याच्याच माध्यमातून शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दुपटीने पैसे देण्याची गरज आहे। तर मित्रांनो 6000 हून 12000 रुपये हप्ता येऊ शकतो, म्हणजे वार्षिक 12000 रुपये जमा होऊ शकतात। कधी? तर त्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये हा जर निर्णय झाला तरच 6000 हून 12000 रुपये होऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवली जात आहे आणि सूत्राकडून माहिती मिळत आहे की 12000 रुपये वार्षिक जमा होऊ शकतात। 6000 हून 12000 रुपये म्हणजे दोन्ही योजनेचे 12000 रुपये म्हणजे पीएम किसान योजनेचे 12000 रुपये जमा होऊ शकतात। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात थोडं बोलू। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सर्वांना माहीत आहे की राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि महाराष्ट्रातील शेतकरी यासाठी पात्र आहेत। पीएम किसान योजनेशी संलग्न असणारी ही योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना आतापर्यंत किती 5 हप्ते देण्यात आलेले आहेत। 6वा हप्ता आता येणार आहे। नमो 19व्या हप्त्यासंग 6वा पण हप्ता मिळू शकतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला नमोचा पण स्टेटस आता काढता येत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटलाच तुम्हाला भेट द्यावी लागेल आणि भेट दिल्याच्या नंतर तिथे नो युअर स्टेटसचा जो हे आहे, तुम्हाला पीएम किसान योजनेचा आधी जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते लागेल किंवा आपला नंबर जो आहे मोबाईल नंबर तो पण लागणार आहे। जेणेकरून मोबाईल नंबर लागल्याच्या नंतर मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर एक OTP येईल। OTP तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे आणि प्रविष्ट केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं आहे। तिथे एक तुम्हाला OTP येईल, ते तुम्हाला टाकायचं आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट महाडीबीटीची संलग्न आहे। महाडीबीटीच्या
पोर्टलवर ती सुद्धा देण्यात आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची वेबसाईट पण तिथे सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा PM किसान योजनेचं सुद्धा तुम्ही स्टेटस जे आहे ते स्टेटस तुम्ही काढू शकता। PM किसान योजनेचं स्टेटसचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते रजिस्ट्रेशन नंबर काढल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे रजिस्ट्रेशन नंबर काढल्याच्या नंतर तुम्हाला PM किसान योजनेचं रजिस्ट्रेशन नंबर लागेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे स्टेटस काढण्यासाठी। तर तुम्ही CEC सेंटरवर किंवा ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर तिथले जे अधिकारी आहेत जे आहेत ते तुम्हाला काढून देतील किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधून सुद्धा तुम्ही नमोचं आणि PM किसान योजनेचं स्टेटस काढू शकता किंवा कोणतेही ऑनलाईन सेंटरवर तुम्ही जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही काढू शकता। एकंदरीत मित्रांनो PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला काही कामे करायची आहेत। ते म्हणजे मित्रांनो तुम्हाला जे लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम जो आहे तो दुरुस्त करणं गरजेचं आहे। आता हा जो प्रॉब्लेम आहे ते आहे का नाही हे कसं चेक करायचं, तर PM किसान योजनेची अधिकृत वेबसाईट दिली आहे। नो युअर स्टेटसवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला स्टेटस काढायचा आहे किंवा CEC सेंटरवर जाऊन स्टेटस काढा। त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तिन्ही प्रॉब्लेम सांगून देतो एका मिनिटात। तर पहिला प्रॉब्लेम आहे लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम। हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही दुरुस्त करणं गरजेचं आहे आणि EKYC आणि आधारला बँक लिंक असणं हे दोन्ही तिन्ही प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त करा। तसेच मित्रांनो हे दोन्ही तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा। तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एक महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो, लँड सेडिंग स्टेटसचा जो प्रॉब्लेम आहे तो तहसील कार्यालयाशी संपर्क करून तुम्ही जे आहे ते दुरुस्त करू शकता। दुसरं म्हणजे मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे EKYC। आता EKYC का म्हणत आहे मित्रांनो, तर आपण अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर जेव्हा 18 हप्ता टाकण्यात आलेला होता तेव्हा पण EKYC लागत होती, म्हणजे EKYC पूर्ण असणं गरजेचं होतं। त्याच अनुषंगाने EKYC प्रक्रिया पूर्ण असणं सुद्धा गरजेचं आहे। मित्रांनो EKYC प्रक्रिया पूर्ण करा। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद। जय शिवराय मित्रांनो।